माझ्यामध्ये 1 वर्ष झालं तुला जॉईन करून. 1 वर्ष झालं. एकदम सॉफ्ट स्पोकन आहे माझ्यासमोर तरी, पण बाकीच्यांचा अंदाज वेगळा आहे माझ्यामध्ये. बरेच जण सांगतील, तर माझ्या दृष्टीने तर सॉफ्ट स्पोकन आहे. आणि करणचं जेव्हा करण जॉईन झालं आमच्याकडे डेव्हलपमेंट टीम होती, आणि हा पहिलाच एम्प्लॉई आमची ज्याच्यापासून आम्ही डेव्हलपमेंट सुरू केली. आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आतापर्यंत डेव्हलपमेंट हँडल केली आहे. आणि 2 महारथीला पण हँडल करत आहेत, एक केशव आणि दुसरी शीतल. हे दोघं टॉम अँड जेरी आहेत, त्या टॉम अँड जेरीचा बॉस आहे. पण या तिघांची जुगलबंदी छान असते ऑफिसमध्ये, मजा येते आम्हाला पण बरेचदा बघून. आणि काम पण सर्वात महत्वाचं, काम पण तिघांचं चांगलं आहे. खूप कमी वेळेमध्ये या तिघांनी चांगली ग्रोनअप केलेली आहे. करणच्या बद्दल स्पेसिफिक सांगायचं तर तो फक्त 6ला जातो, हा एकच त्याचा ड्रॉबॅक आहे. बाकी तो कामात परफेक्ट आहे. आणि 6ला म्हणजे तो 6ला 5 मिनिटं कमी असताना पहिला बघतो आणि बॅग भरायला सुरू करतो. म्हणजे 6ला म्हणजे 6 तो डॉट बाहेर असतो. पण त्याचं कामाच्या बाबतीत डेडिकेशन चांगलं आहे. सर्वात महत्त्वाचं त्याला आता अवॉर्ड द्यायचं कारण म्हणजे कॉर्पोरेशनचा एक चांगला प्रोजेक्ट त्याने हँडल केला. अजून आता तो लॉन्च झालेला नाहीये, पण सांगली गरज कुपवाडचा एक व्हॉट्सअप चॅटबॉटचा जो ऍप्लिकेशन आम्ही डेव्हलप केलंय, त्यामध्ये बॉट आणि ऍप्लिकेशन आहे दोन्हीवर त्याने खूप चांगलं आणि सुंदर काम केलं. याच्याबद्दल त्याला चांगला ड्रायव्हर अशी अपेक्षा. कधीच नाही असं नाही, मी कधी काम सांगितलं हा मॅडम मी तुम्हाला करून देतो, कधीच नाही हा शब्द आलेला नाही. आणि सर तुमचं चुकतंय एवढं म्हटलं की सर नाही मी करतो, म्हणजे प्रोसेस त्यांची वाढलेली पण दिसतीये. लास्ट इयर मध्ये अशी कंडिशन होती की आम्ही त्यांना सांगत होतो की सर अजून ग्रोथ पाहिजे, अजून ग्रोथ पाहिजे, अजून ग्रोथ पाहिजे. आणि त्यांनी अशी ग्रोथ केली आहे की आम्ही आता म्हणतो पास आता तुम्ही नका काम करू पण दुसऱ्याला. म्हणजे इतकी त्यांच्यातली आम्हाला अनएक्सपेक्टेड ग्रोथ आहे. सो त्यांचं पण मी एका शब्दातच सांगेन, जो माणूस 8 वाजेपर्यंत थांबतो. हा 6 पर्यंत माझा असतो आणि 6 नंतर फडणीस सरांचा असतो. हा महत्वाचा म्हणजे 8 पर्यंत थांबला ते 6 नंतर तो फडणीस सरांचा असतो. आणि 8 नंतर पण फडणीस सरांचा असतो. मला माहित नाही आरती, हा आता आरतीला माझ्यापेक्षा जास्त माहित काय ती. वर्षा आम्ही ओळखलं. अशा प्रकारे वर्षांचे जास्त झाले आणि ते केशवचे पाठ निघलं. केशवचे जास्त झाले. हे असलं कशाला घ्यायला लागलं? लग्नाचा फोटो आहे का? आणि तुझ्याकडे पण बरेच प्रोडक्ट आहेत, आपण काहीतरी एकत्र करूया. आपण बोलूयात, मी पुण्यात आहे, आलो की भेटूया.